नमस्कार मित्रांनो. प्रत्येक शेतकरीचं एक स्वप्न असतं की त्याने विहीर खणावी आणि त्या विहिरीला एक चांगलं पाणी लागावं. तर मी जी विहीर खणली त्याला किती खर्च आला आहे आणि त्याला पाणी कशा प्रकारे लागलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे की इतर शेतकऱ्यांना त्याची मदत होऊन जाईल की कशी विहीर खणायला पाहिजे, काय खणायला पाहिजे. मित्रांनो, ही जी विहीर आहे, ही माझी ह्या विहिरीचा जो आकार आहे 20 बाय 20चा आहे आणि हिची जी खोली आहे ती 50 फूट आहे. तर ही जी विहीर आहे, मी एक उधळी दिली होती डायरेक्ट. जे पोकलन मशीन आहे ना, त्या मशीनवाल्याला 3,10,000मध्ये ही विहीर कोणासाठी दिली. 20 बाय 20 50 फूट खालती याचा घेरा आहे. आणि परत त्या विहिरीचं हे बांधकाम केलं. ह्या बांधकामाला मला 1,00,000 रुपये खर्च आला. म्हणजे विहीर खणाची 3,10,000 रुपये, बांधकामचे 1,00,000 रुपये, असं 4,10,000मध्ये ही विहीर पडली. पण तिला पाणी कमी होतं. तिला पाणी कमी असल्यामुळे मी परत तिला आडवे बोर मारले. तर ते 100 प्रेशर मशीन आहे ना त्याच्याने मारले होते. तर त्या 120 रुपये फूट त्याने घेतलेले. तर पहिल्या अगोदर पाणी कमी होतं, मग आडवे बोर मारल्यामुळे हिला पाण्यात खूप आहे. हे कॅमेऱ्याची क्लॅरिटी एवढी चांगली नाही आहे, त्यामुळे तुम्हाला समजूनही शकत असणार, दिसत नसणार. पण ते जे मी मारले ते एक जो बोर घेतला तो 180 फूट घेतला होता लांब अंतर. दुसरा 150 फूट घेतला होता. तिसरा 100 घेतले होते. असे पद्धतीने मी 490 फूट पूर्ण बोर केले ह्या विहिरीला. आणि ते जी किंमत घेतली होती 120 रुपये फूटप्रमाणे त्यांनी घेतली होती. पण ते जे बोर केले होते मित्रांनो, पहिल्यांदा अगोदर मी जे बोर केले होते ते फेल गेले होते, कारण ते खूप खालती गेले आणि या विहिरीला पक्का दगड लागलेला होता. तर इतर कोणी जे मित्र असतील, शेतकरी असतील, त्यांना जर बोर करायचा असेल तर माझं त्यांना प्रामाणिकपणे सांगणं एकच आहे की तुमच्या विहिरीचा जिथून पाझर येतो, जिथून पाणी गळतं, आपल्या विहिरीचं टपटप पाणी गळतं, तिथून फक्त 1 फूट पासून बोर घ्या. कोणी जर तुम्हाला सांगेल की जास्त खालती घ्या किंवा जास्त वरती घ्या, तर ते अंदाज घेऊ नका, कारण प्रत्येक विहिरीचा ते पाण्याची पातळी ही वेगळी असते. त्यामुळे जिथून तुमच्या विहिरींना पाणी पडतं आहे तिथून 1 फूट खालती घ्या. आणि कमीत कमी जो बोर आहे तो 150 फूट तरी जाऊ द्या. कारण आपण काय करतो की पैसे वाचवण्याचे याच्यात 100 फूट बोर करतो, पण त्याला एवढं काही पाणी लागत नाही. ते 150 फूट जर तुम्ही जाऊ दिलं ना, तर लांबचं पाणी तुमच्या विहिरीमध्ये येतं, त्याचा तुम्हाला फायदा होतो. आपली जी विहीर असते याचं जे पाणी आहे आजूबाजूचं 50 फूटचं तर पाणी तुमच्या विहिरीमध्ये येतं, पण आपल्याला जास्त लांब पीक घ्यायचं असतं ना उन्हाळ्याचं, रब्बीचं पीक घ्यायचं असतं, त्यामुळे आपल्याला लांबची पाण्याची खूप गरज असते. त्यामुळे आपण जे बोर घेतो ते कमीत कमी प्रत्येक मित्राने 150 फूट तरी घ्यायला पाहिजे, तर तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो. हे माझी एक माहिती होती की प्रत्येक शेतकरींना सांगण्याची की बोर किती घ्यायला पाहिजे, तर कमीत कमी 150 फूट तरी नक्की घ्या, तुम्हाला 100% याचा फायदा होईल.